नमस्कार. तर दरवेळेस खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो. तर आज आपण नवीन राजमा राईस कसं बनवायचा हे पाहूयात. याला राजमा पुलाव म्हटलं तरीही चालेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी येथे 1 वाटी राजमा थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेला आहे. येथे एकच शिट्टी करून घ्यायची आहे आणि 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. येथे मी बिर्याणी राईस घेतलेला आहे. तर हा स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेऊयात. तर आता आपला इथे धुवून झालेला आहे तांदूळ. यामध्ये 2 वाट्या पाणी टाकून 10 मिनिटे तसंच भिजत ठेवूयात. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात. तर कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, दालचिनी, 1 तमालपत्र, 1 चक्रीफूल आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत. बाकी जास्त मसाले काही टाकायची गरज नाही. आता हे मसाले तडतड होईपर्यंत भाजून घेऊयात. आता यामध्ये 1 वाटी उभा चिरलेला कांदा टाकूयात. तर कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. पहा इथे आपला कांदा लालसर झालेला आहे. नंतर यामध्ये हळद व 1 मोठा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट व अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. आता मसाले टाकल्याच्या नंतर 1 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता इथे 1 मिनिट झालेला आहे. यामध्ये आपण 1 मोठा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे व मीठ टाकायचं आहे. मिठामुळे टोमॅटो पटकन मऊ होते. तर टोमॅटो टाकल्यानंतर 2 मिनिटे आपण व्यवस्थित परतून घेऊयात. आता यामध्ये पाव लिंबाचा रस टाकायचा आहे. तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर लिंबू स्किप केलं तरीही चालेल. आता लिंबाचा रस टाकल्याच्या नंतर 1 मिनिटे परतून घेऊयात. तर पहा इथे आपलं टोमॅटो मऊ झालेला आहे. आता यामध्ये राजमा शिजवताना जे शिल्लक पाणी राहिलेले होते तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने 2 वाट्या त्यातील पाणी टाकायचे आहे. 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी भरपूर झाले. आता पाणी उकळल्यानंतर आपण यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ मधील पाणी काढून तांदूळ यामध्ये टाकूयात. आता यामध्ये शिजवून घेतलेला राजमा टाकूयात. आता व्यवस्थित हलवून घेऊयात. या पद्धतीने राईस बनवून पहा, सगळ्यांना खूप आवडेल. येथे कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित आपला पुलाव शिजतो. तर इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर पहा आपला मस्त राजमा पुलाव तयार आहे. यामध्ये वरून 1 चमचा तूप घालूयात. आता सर्व करूयात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा व स्वस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.